मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज. सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा. गावरान परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी, विविध मसाले, तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता. याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार. तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवय्यांचा आनंद द्विगुणितच करणार. महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमाऊलीची झणझणीत दर्जेदार चव. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, ड्रायफ्रुट्स अँड मसाले, चव जी कायम लक्षात राहील. संपर्क आपल्या स्क्रीनवर. शंकर नाना म्हणजे एक्साइट बॅटरी आणि एक्साइट बॅटरी म्हणजे शंकर नाना. एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टरचे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना. सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल 26 वर्षापासूनची विश्वासाची परंपरा. मग वाट कशाची बघताय? इन्व्हर्टरसह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलार एनर्जीसाठी शंकर नानांना लगेच फोन करा. आपला माणूस, विश्वासातला माणूस. संपर्क आपल्या स्क्रीनवर. पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका. विटा कुंडल रस्त्यावर खंबाळे नजीक पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. आज सकाळी दुचाकीच्या अपघात ठिकाणीच पुन्हा एकदा 4 चाकीचा भीषण अपघात झालाय. रस्त्याकडेला उभ्या केलेल्या डंपर मध्ये अल्टो कार घुसून भीषण अपघात झालाय. या अपघातात अल्टो कार मधील एक जण ठार झाला असून अन्य 3 गंभीर जखमी झालेत. या अपघातानंतर युवा नेते वैभव पाटील पुन्हा एकदा अपघातग्रस्तांसाठी धावून गेलेत. या अपघातातील मृत झालेल्या एकासह 4ही आळसंद येथील एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आलंय. या अपघातात असलम गुलाब मुल्ला यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झालाय. विटा कुंडल रस्त्यावरील खंबाळे हद्दीत असणाऱ्या चक्रधारी सोसायटी समोर आज सोमवारी सकाळी रस्त्याकडेला उभा असणाऱ्या डंपरजवळ एका दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात विट्यातील शिवाजीनगर येथील महेंद्र पांडुरंग शितोळे वय 35 वर्षे हा तरुण जागीच ठार झाला होता. ही घटना ताजी असतानाच सकाळी झालेल्या अपघात ठिकाणीच आज सायंकाळी 9च्या सुमारास अर्थात 12 तासातच त्याच डंपरमध्ये विटाकडे निघालेली अल्टो कार घुसून भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अल्टो कार मधील एक जण ठार झाला असून त्यांच्या कुटुंबातील अन्य 3 गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर खंबाळे येथे आरतीसाठी गेलेल्या वैभव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यास मदत केली. तर सकाळपासून उभ्या असणाऱ्या डंपरचा पंचनामा करून सदर डंपर पोलीस ठाण्यात का नेला नाही अशी विचारणा करून वैभव पाटील यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात अल्टो कार मधील असलम गुलाब मुल्ला वय 50 वर्षे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून या अपघातात मृत असलम यांचा मुलगा अल्ताफ असलम मुल्ला वय 18 आणि पत्नी वहिदा असलम मुल्ला वय 40 तसेच मुलगी संजिला सरफराज मुजावर वय 22 वर्षे हे 3ही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील अल्टो कारचा चक्काचूर झाला असून 1 ठार आणि 3 गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वैभव पाटील यांच्यासह नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यापैकी वहिदा असलम मुल्ला यांना विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर असलम मुल्ला
मुलगा अल्ताफ मुल्ला आणि मुलगी संजिला मुजावर यांना विट्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, परंतु असलम मुल्ला यांना उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले। तर अल्ताफ आणि संजिला या दोघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे या दोघांनाही पुढील उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे। तर मृत असलम मुल्ला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। सकाळीच रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरमुळे विट्यातील एक तरुण ठार झाला होता। यानंतर हा डंपर त्याच ठिकाणी उभा होता, परंतु या डंपरवर कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर अथवा अपघात होऊ नये यासाठी डंपर मालकाने कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही। तसेच सकाळी अपघात झाल्यानंतर एकाचा मृत्यू झाला असताना पोलिसांनी पंचनामा करून सदर वाहन ताब्यात घेतले नसल्यामुळे पोलिसांनी देखील बेजबाबदारपणा केल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे केवळ 12 तासातच एकाच ठिकाणी आणि एकाच डंपर सोबत 2 भीषण अपघात होऊन 2 ठार आणि 3 गंभीर जखमी झाले आहेत। त्यामुळे सदर डंपर मालकावर आणि बेजबाबदार पोलीस प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे। गव्हर्नमेंट HUID 916 होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स। विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून। नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ, विटा। पत्ता सराफ पेठ, विटा। संपर्क 9175 100007। जिओ मराठी, ते धडक